वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळ्या झेंड्याखाली मातंगाच्या परिषदा घेतल्या। वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळ्या झेंड्याखाली मातंग परिषदा घेतल्या। बुद्धांचं प्रतीक म्हणून, भगवान बुद्धांचं प्रतीक म्हणून मातंग समाजाने पिवळा झेंडा घेतला। ही आडाणचोटाची भाकड कथा। काय बुद्धांचं प्रतीक म्हणून पिवळा झेंडा मांगाने घेतला किंवा मातंग समाजाने पिवळा झेंडा घेतला किंवा आज जो मातंग समाजाचा पिवळा झेंडा आहे हे बुद्धाचं प्रतीक आहे। ही आडाणचोटाची भाकड कथा। ह्या भूमिकेवर आज या भूमिकेचा पोलखोल करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। आपल्याकडं लहानपणापासून भाकड कथा वाचत आलेलो आहे। ब्राह्मणाने आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि बहुजनाचा बुद्धिभेद करण्यासाठी एक भाकड कथा नेहमीच रचल्या गेल्या। आणि त्याच्यात असं म्हटलंय की एक आटपाट नगर असतं। काय एक आटपाट नगर असतं आणि त्या नगरामध्ये गरीब ब्राह्मण कुटुंब राहत असतं। आणि ते असं बऱ्याच अशा त्या कथा आहेत त्याच्यामध्ये। आटपाट नगर, हे आटपाट नगर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर शोधलं आणि देशामध्ये शोधलं नव्हे तर अख्ख्या जगात जर शोधलं तर आटपाट नगर नावाचं कुठलं गावही नाही, नगरही नाही। कारण ही भाकड कथाच होती हो। बहुजनाची दिशाभूल करण्यासाठी ब्राह्मणानं रचलेल्या ह्या भाकड कथा। आणि अशाच प्रकारमध्ये इथल्या मातंगालाच नव्हे तर बहुजन समाजाचा बुद्धिभेद करण्यासाठी अशा भाकड कथा लिहिण्यासाठी किंवा अशा भाकड कथा सांगण्यासाठी RSSनं भाजपनं प्रस्थापितातनं काय माणसं नेमलेली आहेत का असाही संशय येतो। आणि ते खरं आहे। कारण मातंग अशीच एक भाकड कथा काय की मातंग समाजातील स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे डॉक्टर अंकुश गोतावळे नावाचे मातंग समाजाचे स्वतःला विचारवंत म्हणून घेतात। त्यांनी काय आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून लॉर्ड बुद्धाच्या चॅनेलवर त्यांची भाषणं ऐकली आणि त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी अशीच थाप मारलेली आहे, अशीच भाकड कथा सांगितलेली आहे की गुन्हेगार जमात मातंग समाज हा गुन्हेगार जमात होती म्हणून मांगाला शिक्षण घेता आलं नाही अशी थाप मारलेली आहे। त्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये समाचार घेऊ। त्याच्या पुढच्या व्हिडिओ त्याच्यातला खोटारडेपणा सिद्ध करू, स्पष्ट करू, खोटारडेपणावरती भाष्य करू। पण हे डॉक्टर अंकुश गोतावळे हे मातंग समाजाचे स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे आता मध्येच मध्येच उगवले ते। आणि त्यांनी काय भाष्य केलेलं आहे की बुद्धांचं प्रतीक म्हणून मातंग समाजाने पिवळा झेंडा घेतला। आणि त्याच पद्धतीनं ते आणखी एक सांगतात की बळीराजाचा एक संदर्भ देतात आणि पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा ही संदर्भ देऊन त्यांनी हे भाष्य केलेलं आहे की मातंग समाजाने जो आता मातंग समाजामध्ये जो पिवळा झेंडा आहे, मातंगाचा जो पिवळा झेंडा आहे ते बुद्धाचं प्रतीक आहे। अशा प्रकारची आडाणचोटाची भाकड कथा त्यांनी रचलेली आहे। खरं तर मी अशांना आडाणचोट भाकड कथाकारच म्हणेल। मातंग समाजातील डॉक्टर अंकुश गोतावळे आणखी काय हे याचा आपल्या संदर्भाचं, आपल्या म्हणण्याचं, आपल्या वक्तव्याचं पुष्टीकरण करत असताना ते प्रस्तावने म्हणतात की आपल्या जातीचे एक स्वतंत्र ओळख, जातीचा झेंडा। अरे जातीची ओळख सांगणारा हा काय विचारवंताचं लक्षण आहे का गोतावळे? जातीचं लक्षण जातीचं स्वतंत्र अस्तित्व आणि जातीचं ओळख सांगणाऱ्या आणि जातीचा झेंडा सांगणारा झेंडा हा जातीचा नसतो बाबा, हा जाती अंताचा झेंडा असतो, लक्षात घे। जातीचा ओळख सांगणारा झेंडा, ह्या झेंड्याचं समर्थन करणारा माणूस काय विचारवंत असतो? जातीची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी आणि जातीचा स्वतंत्र झेंडा
झेंड्याला समर्थन देण्यासाठी तो मातंगाने जो आता पिवळा झेंडा अनेक मातंग समाजाचा जो पिवळा झेंडा आहे, तो पिवळा झेंडा हा बुद्धांचं प्रतीक म्हणून ह्या आडाणचोटानं भाकड कथा रचून ते हा आपला व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जातीची स्वतंत्र ओळख सांगणारा हा कसला विचारवंत. अरे जात ही काल्पनिक गोष्ट आहे आणि या काल्पनिक गोष्टीमध्ये स्वतःची ओळख शोधणारा, स्वतःचा अस्तित्वाचा शोध घेणं म्हणजे जगातला सगळ्यात मोठा अडाणीपणा आणि मूर्खपणा आहे. हो काय, जात ही काल्पनिक गोष्ट आहे आणि ह्या जातीच्या काल्पनिक गोष्टीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं, स्वतःचं अस्तित्व शोधणं, ह्या जात नावाच्या काल्पनिक गोष्टीमध्ये त्या झेंड्याचं समर्थन करणं हा जगातला सगळ्यात मोठा अडाणीपणा आणि मूर्खपणा आहे. अरे स्वतःला विचारवंत म्हणून घेणाऱ्या डॉक्टर अंकुश गोतावळे, तो डॉक्टर आहे. अरे झेंडा हा जातीचा नसतो बाबांनो, झेंडा हा जाती अंताच्या विचाराचा आणि क्रांतीचा चळवळीचा असावा लागतो. आणि म्हणून जाती अंताचा झेंडा हा निळाच आहे. म्हणूनच निळा हाच मातंग समाजाचा नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाच्या जाती अंताचा परिवर्तनाचा आणि विचाराचा झेंडा म्हणजे निळा. तरी सुद्धा हा गोतावळे म्हणतोय की मातंगाचा जो पिवळा झेंडा आहे तो बुद्धाचं प्रतीक आहे. त्याचं जे वक्तव्य पाहिल्यानंतर का नाही मला लय हसू आलं. काय म्हणतो, ती संदर्भ देतोय. बळीराजाच्या मोहिमेवर जाताना भंडारा उधळला जातो, तो भंडाऱ्याचा रंग पिवळाच. सत्यशोधक चळवळीचा सदस्य होताना भंडाऱ्याची शपथ घ्यावी लागती आणि बुद्धांचा सुद्धा तो बुद्धांनी महिलांना दीक्षा देताना त्याचा रंग हा पिवळा आहे, महिलांच्या त्या वस्त्राचा रंग हा पिवळा आहे. म्हणून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलं आणि हा सारा संदर्भ देऊन तो असा दावा करतोय. असा दावा कसला, तो खोटारडेपणाचा दावा असा करतोय की मातंग समाजानं जो पिवळा झेंडा घेतलेला आहे तो बुद्धाचं प्रतीक आहे, बुद्धाच्या रंगाचं प्रतीक आहे. हे आडाणचोटाची भाकड कथा आहे. असं मी त्यांना आडाणचोट म्हणत नाही, मी भाकडकोड आडाणचोट म्हणत नाही, बावलटपणा म्हणत नाही. त्यांनी डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी स्वतःच मी किती आडाणचोट आणि बालिश आणि बावलट आहे हे स्वतःच्याच वक्तव्यावरून सिद्ध केलेलं आहे. मी त्यांना म्हणत नाही, त्यांनी स्वतः सिद्ध केले. आपल्या विचाराची उंची किती खालच्या दर्जाची आहे, आपल्या विचाराची बैठक किती बावलट आहे हे स्वतः डॉक्टर गोतावळेने आपल्या ह्या व्हिडिओमधून सर्वांसमोर सिद्ध केलेलं आहे, उघडं केलेलं आहे. आपण किती मूर्ख आहोत, आपण किती बावलट आणि बालिश आहोत. आणि म्हणूनच मी म्हटलेलं आहे की आडाणचोटाची ही भाकड कथा आहे. त्यांचा तो व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ते संदर्भ आणि ते वक्तव्य केलंय का नाही, त्या मला लय ते वक्तव्य ऐकून मला ते खूप हसायला आलं. काय हा बावलटपणा, काय हा बावलटपणा. म्हणून बुद्धांचं प्रतीक म्हणून मातंग समाजानं पिवळा झेंडा घेतला. ही आडाणचोटाची भाकड कथा आहे आणि त्याचा आता मी समाचार घेणार आहे. त्याचा पुरावा आणि संदर्भ म्हणून त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाचा त्यांनी संदर्भ दिलेला आहे. त्या ग्रंथ एवढा मोठा ग्रंथ, अख्खं पुस्तक बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथातील तो अख्खा ग्रंथ वाचत असताना एका शब्द त्याला सापडला, पिवळ्या रंगाचा नावाचा शब्द सापडला आणि त्या शब्दावरून तो त्याचा शब्दशः अर्थ स्वतःच्या सोयीचा शब्दशः अर्थ घेऊन त्यांनी मांगाचा जो पिवळा झेंडा आहे तो बुद्धांच्या प्रतीक आहे म्हणून सांगायला सुरुवात केलेली आहे. अरे एवढ्या बुद्ध आणि धम्म या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ह्या ग्रंथामध्ये फक्त पुरावा शोधला तो. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या अतिशय क्रांतिकारी महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये डॉक्टर गोतावळे तुला फक्त पुरावा दिसला, पिवळा नावाच्या शब्दाचा फक्त तू पुरावा शोधला.
एवढ्या मोठ्या ग्रंथामध्ये तो फक्त पुरावा शोधला. मातंग समाजाचा जो पिवळा झेंडा आहे त्याचं समर्थन करण्यासाठी बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये त्याचा फक्त पुरावाच, एका शब्दाचा तो पुरावाच शोधला. अख्ख्या पुस्तकामध्ये जे लिहिलंय ते तुला अजिबात दिसलं नाही. अरे त्या पुस्तकात, त्या ग्रंथामध्ये फक्त पुरावाच बघितला तो, त्याच्यात परिवर्तन नाही बघितलं. त्याच्यात परिवर्तनाचा आणि विचाराचा संदेश नाही पाहिला. तो फक्त पुरावा शोधला. एवढा मोठा महान ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि धम्म हा एवढा मोठा महान आणि ऐतिहासिक ग्रंथ, अरे तू खरा विचारवंत असता डॉक्टर गोतावळे तर या ग्रंथात मागाचा झेंडा पिवळा आहे त्याचा संदर्भ शोधण्यासाठी, त्याचा ऐतिहासिक पुरावा शोधण्यासाठी तो फक्त पुरावा शोधला नसता, त्याच्यात परिवर्तनाचा विचार आणि तत्वज्ञान आणि संदेश सुद्धा शोधला असता, तो मातंग समाजाला तो दिला असता. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आचारसंहिता म्हणून या देशाला संविधान दिलं आणि सामाजिक आचारसंहिता म्हणून बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ दिला. एवढ्या मोठ्या ऐतिहासिक आणि महान ग्रंथामध्ये डॉक्टर गोतावळे सारखा स्वतःला विचारवंत म्हणून घेणारा पिवळा शब्द शोधतोय, पिवळ्या रंगाचा पुरावा शोधतोय, पण तत्वज्ञान नाही शोधत. डॉक्टर गोतावळे तू खरा स्वतःला खराच विचारवंत असता तर नुसता पुरावा नसता शोधला, तो तत्वज्ञान शोधला असतं. म्हणून तू कसला विचारवंत रे? तू तर आडाणचोट भाकड कथा कर. मातंगाचा पिवळा झेंडा हे बुद्धाचं प्रतीक, हे आडाणचोटाची भाकड कथा, हे स्वतःच तो मी किती आडाणचोट आहे, मी किती बावळट आहे, हे स्वतःच डॉक्टर अंकुश गोतावळेने हे या वाक्यावरून, या व्हिडिओवरून सिद्ध करून टाकलेलं आहे. मी त्यांना आडाणचोट म्हणत नाही, त्यांनी स्वतः सिद्ध केले मी आडाणचोट आहे. खरं म्हणजे मातंग समाजाचा जो पिवळा झेंडा आहे त्याचं एवढं चाललं त्यानं, आणि एवढं चालत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा बुद्ध आणि धम्म हा ऐतिहासिक आणि महान ग्रंथामध्ये हा मातंग समाजातील हे आडाणचोट विचारवंत हा मातंगाच्या पिवळ्या झेंड्याचं समर्थन करण्यासाठी तो अख्ख्या पुस्तकामध्ये फक्त तो शब्दचा पिवळा अर्थ घेतो. पिवळा हा शब्दशा अर्थ घेऊन सोयीची भूमिका, सोयीची भाकड कथा तो मांडायला लागलेला आहे की अरे त्याच्यामध्ये फक्त पिवळा रंगच तुला कसा दिसला. हा जो सेनाचा संदर्भ सांगितलेला आहे ना, हा फक्त रंगढंगाचा प्रकार आहे. हा रंगढंगाचा प्रकार आहे. त्याच्यात फक्त गुणात्मक आणि विचारात्मक आणि ऐतिहासिक सत्यता अजिबात नाही. अरे बघ, फक्त त्याच्यामध्ये पिवळा नावाचा शब्दच कसा शोधला बाबा. त्याच्यामध्ये बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये, या सामाजिक आचारसंहिता असणाऱ्या ग्रंथामध्ये पंचशील आहे, या ग्रंथामध्ये अष्टशील आहे, या ग्रंथामध्ये 10 पारमिता आहे, या ग्रंथामध्ये सदधम्म आहे, या ग्रंथामध्ये माणुसकीच्या चांगुलपणाचं तत्वज्ञान आहे, या ग्रंथामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाचं तत्वज्ञान आहे, या ग्रंथामध्ये चांगला माणूस म्हणून कसा बनायचा हे सांगितलेलं आहे. आम्ही मातंग समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध होता हे या ग्रंथामध्ये आहे. माणुसकीच्या सामाजिक परिवर्तनाचं तत्वज्ञान या ग्रंथामध्ये आहे. 4 महासत्य आहे. दुःखमुक्तीचा मार्ग या ग्रंथामध्ये आहे. एवढं सारं या ग्रंथामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील बौद्ध धम्मी यांचा एकमेव ग्रंथ म्हणून बुद्ध आणि धम्म हा देशाला दिला. या देशातील माणूस, समाज आणि राष्ट्राला प्रबुद्ध करण्याचं तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये गेलं. ते शोधलं नाही डॉक्टर गोतावळे तुम्ही. ते शोधण्याचा तुम्ही जर खरं असली विचारवंत असता तर ते तत्वज्ञान शोधलं असतं.
त्यांच्याच पंचशील शोधला असतं, अष्टशील 10 पारमिता, दुःखमुक्तीचा मार्ग शोधला असता, दिसला असता, वाचला असता. तुम्ही फक्त मांगाचा पिवळा झेंडा आहे म्हणून त्याचा पुरावा शोधला, बाकीचं तत्वज्ञान नाही शोधलं. आणि म्हणून मातंगाचा पिवळा झेंडा हे बुद्धाचं प्रतीक आहे. हे आडाणचोटाची भाकड कथा सांगणारा भाकड कथाकार म्हणजे डॉक्टर अंकुश गोतावळे होय, हे मी म्हणत नाही. त्यांनीच स्वतःला आडाणचोट म्हणून आणि बावलटपणाचा हा कळस आहे, लक्षात घ्या. अरे तुम्ही मातंग समाजाला फक्त पिवळा झेंडाच दिला का? बुद्धांचं प्रतीक म्हणून तुम्ही झेंड्याचं समर्थन केलंय का? विचाराचं काय, तत्वज्ञानाचं काय? बुद्धाचं प्रतीक म्हणून मातंग समाजाला तुम्ही पिवळा झेंडाच दिला आणि त्या झेंड्याचं समर्थन करताय. पण अरे विचाराचं काय, तत्वज्ञानाचं काय, बुद्ध विचाराचं काय, धम्माच्या तत्वज्ञानाचं काय, परिवर्तनाचं काय, हे मात्र दिलं नाही. खरं विचारवंत असता खरं धरून चला, मातंग समाजाचं पिवळा झेंडा हे बुद्धाचं प्रतीक म्हणून दिलंय, चला. मग हे असतं तर नुसता झेंडा कशाला देतोय? नुसता झेंड्याचं कशाला समर्थन करताय? विचाराचा, बुद्धाच्या विचाराचं आणि धम्माच्या विचाराचं सुद्धा पुरस्कार करा, समर्थन करा. आणि बुद्धांच्या विचारानं मातंग समाजाला पुन्हा चला आपल्या बुद्धाच्या घरी म्हणून घर वापसी करण्यासाठी डॉक्टर गोतावळेने पुढाकार घ्यावा. झेंडा बुद्धाचं प्रतीक म्हणून झेंडा सांगताय आणि मातंग समाजाला पूर्वाश्रमीच्या बौद्ध धम्माकडे घर वापसी करण्याचं सुद्धा काम करा ना. नुसता झेंडाच कशाला देताय? बुद्ध आणि धम्माचं तत्वज्ञान सुद्धा मातंगाला द्या ना. आणि मातंग समाजाला पुन्हा बौद्ध धम्माकडे आणण्यासाठी डॉक्टर अंकुश गोतावळे नुसतं बुद्धाच्या मूर्तीच्या जवळ व्हिडिओ बनवून नाही तर स्वतः बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करावी. आणि मातंग समाजाला नुसता झेंडाच न देता बुद्धाचं तत्वज्ञान देऊन पुन्हा मातंग समाजाला बौद्ध धम्मीय राजाचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी प्रयत्न करावा. मग मी म्हणेल शबास पट्ट्या. असं जर म्हटलं नुसता झेंडाच द्यायला लागलाय, अरे तत्वज्ञान काय? जर बुद्धाचं स्वतः बौद्ध धम्माचं दीक्षा घेऊन मातंग समाजाला तर चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान डॉक्टर गोतावळे राबवत असेल आणि मातंग समाजाला तुम्ही हिंदू नाही तुम्ही बौद्ध आहात याची जाणीव करून देणार असतील आणि पिवळा झेंडा हा बुद्धाचं प्रतीक आहे म्हणून तुम्ही बुद्धाकडे चला असं तत्वज्ञान सुद्धा डॉक्टर गोतावळे सांगत असतील तर मग मी मात्र म्हणेल शबास पट्ट्या. पण परंतु डॉक्टर गोतावळे सारखा आडाणचोट भाकड कथाकार ही अंधश्रद्धेची फुटपट्टीच निघाली. त्यांनी जे संदर्भ सांगितलेत का नाही, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि धम्म या ग्रंथातील एक संदर्भ म्हणून एक शब्द शोधलेला आहे. हो, एक शब्दाचा शब्दश अर्थ घेऊन त्यांनी ही भाकड कथा आणि थाप मारलेली आहे की पिवळा झेंडा मांगाचा बुद्धाचं ते प्रतीक आहे. खरं तर पित्तवस्त्र म्हटले त्याला, पित्तवस्त्र, काशाई वस्त्र म्हणतात त्याला. आणि थोड्या वेळ धरून चला, पिवळा झेंडा बुद्धांचं ते प्रतीक आहे असं धरून चला. पिवळा रंग हे बुद्धाचं काश्याप वस्त्र आहे, पित्त वस्त्र आहे, हे खरं आहे. पण म्हणून मातंग समाजानं जो स्वीकारलेला पिवळा झेंडा आहे तो बुद्धाचं प्रतीक आहे असं समर्थन करणं ही निव्वळ खोटारडेपणा आहे, ही निव्वळ थाप आहे, ही निव्वळ आडाणचोटाची भाकड कथा आहे. ठीक आहे, चला मातंग जरा डॉक्टर गोतावळेच्या म्हणण्यानुसार मातंग समाजाचा पिवळा झेंडा आहे आणि तो बुद्धाचं प्रतीक आहे असा आहे. जर हे खरं असेल, चला धरून चला खरा. हा माझ्याकडं आहे बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, त्याचा रंग पिवळाच आहे. तो ग्रंथाचा सुद्धा रंग पिवळा आहे म्हणून मांगाने पिवळा झेंडा घेतोय. काय आडाणचोड, काय बावलटपणा, काय आडाणचोड, हे खरं त्याला विशेषण शोभतात. आणि पुन्हा आणखी काय म्हणतात की ते बुद्धाची मूर्तीचा रंग पिवळा आहे, सुवर्ण आहे, बुद्धाच्या जे मूर्त्याचे पिवळा आहे. आणि जगातले जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांच्याही वस्त्राचा रंग पिवळा. अरे जगातला पिवळा रंग धारण करणारे कुठं जगातला बौद्ध ते भगवे चिवर असणारे आहेत. जगामध्ये जे बौद्ध भिक्खूंचे चिवर आहेत ते काही भगवे आहेत, का थोडेफार पित्त,
काश्याप वस्त्र आहे आणि काही देशामध्ये ते चॉकलेटी कलरचे आहे बाबा, ते बघ ना आधी. आणि मग तो बुद्ध ह्या पिवळ्यावर ग्रंथ आहे. त्याच पद्धतीनं माझ्याकडं दुसरा एक आहे, हा एक ग्रंथ आहे बुद्ध आणि धम्म. का पुस्तकाचे कोणत्याही प्रकारचे ग्रंथ असू शकतात, प्रकाशनाचं ते काम आहे. कोणता रंग काढा, त्या पुस्तकाच्या रंगावरून तुम्ही ऐतिहासिक संदर्भ, समाजाच्या झेंड्याचे संदर्भ शोधत बसणं हे विचारवंताचं लक्षण आहे का? माझ्याकडं सगळ्यात जुना ग्रंथ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ओरिजिनल सगळ्यात जुना ग्रंथ, की ज्या वेळे मी 2006ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, 20 वर्षापूर्वीच्या अगोदरसुद्धा मी घेतलेला सगळ्यात ओरिजिनल आणि सत्तेत असणारा हा बुद्ध आणि त्या धम्म हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये डॉक्टर गोतावळेंनी सांगितलेलं आहे की नाही, भाग 7 आणि भाग 7 आणि क्रमांक 1 असं जे संदर्भ सांगितलेला आहे, त्या ह्या ग्रंथामध्ये पिवळ्या रंगाचा कुठंही उल्लेख नाही. काय हे पित्त वस्त्र म्हटलेलं आहे, पित्त वस्त्र आणि काश्याप वस्त्र म्हटलेलं आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं म्हणजे महिलांना दीक्षा देण्याचं, महाप्रजापतीची जेव्हा दीक्षा समारंभ झाला, महाप्रजापतीबरोबर म्हणजे भगवान बुद्धांची मावशी आणि जिनं सांभाळ केला, त्या महाप्रजापतीनं इतर महिलांच्या बरोबर जी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्यावेळे त्यांच्या अंगावर जी वस्त्र होतं ते पित्त वस्त्र धारण करून आल्या होत्या, ते काशाय वस्त्र धारण करून आल्या होत्या, त्याच्यामध्ये ते पिवळं वस्त्र धारण करून आले होतं. या ग्रंथामध्ये तो उल्लेख अजिबात नाही. त्या पद्धतीनं मी पिवळ्या रंगाच्या ग्रंथात तर उल्लेख असेल, पण याही ग्रंथात माझ्याकडे तो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पित्त वस्त्र आणि काशाय वस्त्र असाच उल्लेख आहे, पिवळ्या रंगाचा उल्लेख नाही. आणि दुसराही ग्रंथ आहे माझ्याकडं. अशा अनेक प्रकारचे बुद्ध आणि धम्म ग्रंथ आहे, पण तीनच प्रत सांगतो आहे. याच्यामध्ये सुद्धा पित्त वस्त्र काशाय वस्त्र असा आहे, पण स्पष्ट असा शब्दशः पिवळ्या रंगाचे वस्त्र महाप्रजापतीनं परिधान करून धम्मदीक्षासाठी त्या बसलेल्या आहे. धम्मदीक्षा घेण्याची, बौद्ध धम्माची उपास होण्याची अनुमती त्यांनी मागितली. असा जो संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये दिलेला आहे, त्याच्यात स्पष्टपणे पिवळ्या शब्दाचा उल्लेख. मी आता जी तीन बुद्ध आणि धम्मग्रंथाचे 3 प्रकार जी मी 3 पुस्तकं दाखवली, त्याच्यात पिवळा नाही, त्याच्यात काशाय वस्त्र आहे. काशाय वस्त्राचा उल्लेख आहे. पित्त वस्त्र धारण केलं म्हणजे ते पिवळा शब्दाचा अर्थ घेऊन, म्हणजे त्या शब्दाचा पिवळा असा अर्थ घेऊन, पिवळा हा शब्दशः अर्थ घेऊन त्याच्या सोयीची भूमिका म्हणून मांगाने जो पिवळा झेंडा घेतलेला आहे तो बुद्धाच्या प्रतीक आहे असं सांगणं ही आडाणचोटाची भाकड कथा आहे. पण चला धरून चला, काय पिवळा झेंडा हा बुद्धाचा प्रतीक आहे असं चला धरून चला, डॉक्टर गोतावळेंच्या म्हणण्यानुसार धरून चला. पण ज्या मांगाच्या नेत्यांनी, समाजानं नाही, ज्या मांगाच्या नेत्यांनी आपल्या संघटनेचा झेंडा पिवळा केलेला आहे, ज्या मांगाच्या संघटना पिवळ्या झेंड्याखाली काम करतात, ज्या मांगाच्या संघटना आहेत त्या पिवळ्या झेंड्याच्या, ज्या मातंग समाजाच्या संघटना आहे, त्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला भेटून डॉक्टर अंकुश गोतावळेंनी लाईव्ह त्या नेत्याबरोबर चर्चा करावी की खरंच की तुम्ही जो हा मातंग समाजाच्या तुमच्या संघटनेचा झेंडा जो पिवळा घेतलाय तो बुद्धाचं प्रतीक म्हणून घेतलंय का? की डॉक्टर गोतावळे त्या नेत्याला विचार, मांगाच्या सगळ्याच नेत्याला विचार, ज्या नेत्यांचे झेंडे पिवळे आहेत त्या मांगाच्या संघटनेच्या साऱ्या कार्यकर्त्याला आणि त्यांच्या नेत्यांना डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी प्रत्यक्ष भेटून विचारावं आणि ते विचारलेली लाईव्ह चर्चा सांगावी, लाईव्ह दाखवावं आणि त्याच्यामध्ये विचारावं तर की हा जो तुम्ही पिवळा झेंडा घेतलेला आहे ते बुद्धाचं प्रतीक म्हणून घेतलंय का? हे बुद्धाचं प्रतीक म्हणून तुम्ही झेंडा घेतलाय का? हे विचारावा. बुद्धाचं प्रतीक
पित्त वस्त्र, काश्याब वस्त्र म्हणून पिवळा झेंडा, पिवळ्या रंगाचा झेंडा, आमच्या संघटनेचा पिवळा झेंडा आम्ही बुद्धाचं प्रतीक म्हणून घेतला आहे. हा एकही मांगाचा नेता तो स्वीकारणार नाही, तो मान्य करणार नाही. हे सत्य आहे हो, हे सत्य आहे. काही मातंग समाजाचे नेते म्हणतील उगवत्या सूर्याचा रंग, उगवता सूर्य त्याचं प्रतीक म्हणून आम्ही पिवळा झेंडा घेतलेला आहे. खंडोबा हे मांगाचं दैवत, ते कुलदैवत म्हणून आम्ही झेंडा घेतलेला आहे. आणि बौद्धांच्या नकारात्मक जातीग्रस्त मानसिकता म्हणून त्यांचा निळा तर आमचा पिवळा, ह्या नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकतेमुळं मातंग समाजाने तो पिवळा झेंडा घेतलेला आहे. हे सत्य आहे, हे सांगतील. पण पिवळा हा बुद्धाचं प्रतीक आहे, बुद्धाचं पित्त वस्त्र आहे, बुद्धाचं काश्यप वस्त्र आहे, म्हणून आम्ही पिवळा झेंडा घेतलेला आहे. असा एकही मांगाचा नेता डॉक्टर गोतावळे सांगणार नाही, मान्य करणार नाही. कशाला आडा भाकड कथा रचताय? आडाण चोटाची भाकड कथा कशाला रचताय तुम्ही? आणि खऱ्या अर्थानं पिवळा ही तुमची चांगली भावना आहे तर नुसता झेंडाच देऊन झेंड्याचं समर्थन करू नका. तर मातंग समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध आहे, ते बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन त्यांना घर वापसी करण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घ्या, मग बुद्धांच्या प्रतीक मागवड्यात पोचवा. नुसता झेंडा कशाला पोचवताय? धम्मच पोचवा ना, बुद्धच आणि धम्मच पोचवा ना. काय अडचण आहे? शेजारी बुद्धाची मूर्ती आहे, मग मातंग समाजा मागवड्यामध्ये बुद्ध आणि धम्म पोचवायला काय अडचण आहे? नुसता बुद्ध आणि धम्माच्या ग्रंथातील रंगच घेऊन कसा मागवड्यात गेलेला आहे? याला काय विचारवंत म्हणतात? अजिबात नाही. आणि म्हणून म्हणतो की बुद्धांच्या धम्माचं प्रतीक म्हणून मांगाने पिवळा झेंडा घेतला, त्याचं समर्थन करणं या आडाण चोटाची भाकड कथा आहे, हे असंच म्हणावं लागेल.